नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी खुशखबर आहे. पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड होण्याचं काम सुरू झालं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे त्या 2 दिवसात आपल्याला प्रेफरन्स देखील अवेलेबल होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट स्कोअर कार्डची पूर्ण फायनल मेरिट यादी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलवर रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला संपूर्ण यादी प्रसिद्ध झाली होती. बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांचा रँक जाणून घ्यायचा. त्यांचा रँक हा कितवा नंबरला त्यांचा रँक आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पहिले 30,000 रँक बघितले तर आपण ते पहिले 30,000 मध्ये जर 30,000ची भरती झाली तर 30,000पर्यंत कोणाचा रँक आहे आपण बघणार आहोत. एक गोष्ट ध्यानात घ्या, 30,000पर्यंत ज्यांचा रँक आहे त्याचंच सिलेक्शन होईल आणि बाकीच्यांचं होणार नाही. दिस इज व्हेरी रॉंग. हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण एखादा 140वाला विद्यार्थी आहे आणि त्याचं जर सब्जेक्टच नसेल किंवा तो TET CTT पास नसेल तर त्याचं देखील मेरिट हाय जातं. आणि एखादा उमेदवार 100वाला आहे, त्याचं TET CTT क्लिअर आहे, त्याचं आरक्षण आहे, त्याचंसुद्धा सिलेक्शन इथं होऊ शकतं. म्हणून पहिले 30,000च ह्याच्या भरती लागतील का? दॅट इज नॉट करेक्ट. हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी पण विद्यार्थ्यांना थोडासा दिलासा वाटा म्हणून हा व्हिडिओ आपण बनवतो आहे की 30,000पर्यंत कोणाकोणाचा नंबर आहे, 30,000पर्यंत कोणाचा रँक आहे, किती नंबरपर्यंत जो स्कोअर आहे तो 30,000पर्यंत आहे, हे आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात घ्या. मी पुन्हा एकदा डिस्क्लेमर देतो आहे, जर 30,000पर्यंत जर तुमचा रँक असेल तर तुमचं सिलेक्शन होईलच असं नाही. कारण एखादा उमेदवार 130वाला देखील घरी बसू शकतो आणि 80वाला उमेदवार देखील लागू शकतो जर त्याच्याकडे आरक्षण असेल किंवा त्याच्याकडे कुठल्या प्रकारचा त्याचा सब्जेक्ट स्ट्रॉंग असेल, TET CTT असेल किंवा त्यांनी हॉरिझॉन्टल आरक्षण घेतलं असेल तर. म्हणून हा डिस्क्लेमर मी तुम्हाला देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो की इथं 1 नंबरचा जो रँक आहे त्याला 190 मार्क आहे. 2 नंबरच्या रँकवाल्याला 189 मार्क आहे. आता आपण बघूया की 150पर्यंत विद्यार्थी मित्रांनो 150पर्यंत किती रँक आहे आपण बघू शकतो. इथं मी 150 हा नंबर काढतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता 150पर्यंत किती उमेदवार आहे. 150. सो विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपल्याला प्रेफरन्स अवेलेबल होणार आहे. ही गुड न्यूज आपल्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही खुश राहा, निवांत राहा, निश्चिंत राहा. हे बघा 150 ह्या लिस्टमध्ये आला आहे. 150 नंबरवरचा जो उमेदवार आहे त्याचा रँक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता 150चा रँक जो आहे तो 1,529 उमेदवाराचा रँक हा 150पासून आहे. म्हणजे 1,528 जे उमेदवार आहेत ते 51पासून तर 200पर्यंत आहे, आपण बघू शकतो. त्यानंतर आपण बघू 140पर्यंत किती उमेदवाराचा रँक आहे. 10-10चा गॅप करून आपण बघू शकतो 140पर्यंत बघू शकतो आपण. 140वा उमेदवार आलेला आहे इथं. 140 ज्याचा रँक आहे इथं बघू शकता तुम्ही. 140 यस, 140 जो रँक आहे उमेदवार, हे बघा सचिन जो उमेदवार आहे 4,199 हा त्याचा नंबर आहे. 140. विद्यार्थी मित्रांनो, आता 130कडे येऊया आपण. 130कडे येतो आहे आपण. 130च्या समोर किती उमेदवार आहे आपण बघू शकतो. 130 हे बघा उमेदवार 130 आला. का एका मार्काचे किती उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु मेरिट हे डिपेंड असतं ते कॅटेगरीवर का त्याच्या सब्जेक्टवर, ओके, त्याच्या पात्रतेवर. हे रँकिंगवर आता सध्या डिपेंड नसतं. परंतु रँकिंग सांगायचा उद्देश हा की तुम्हाला थोडंसं चांगलं वाटा म्हणून तुमचा रँक कितवा आहे हे बघण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. 130वाला जो उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा रँक बघू शकतो आपण. हे 130वाले भरपूर उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्ही, आपण स्क्रोल डाऊन करतो आहे. ओके, 130 आला इथं बघू शकता. 130 उमेदवार इथून सुरू होता आहे. 130 तर ते 130 10,328वा नंबर आहे. 130 वाल्या मार्कवाल्या उमेदवाराचा 10,328. त्यानंतर आपण 120कडे येऊया विद्यार्थी मित्रांनो. 120 ज्याचा स्कोअर आहे त्याचा रँक कितवा आहे. 120 विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता. 120वाला रँकर त्याचा 121 चालू आहे आता. 120वाला जो उमेदवार आहे, स्क्रोल डाऊन करतो आहे मी. 120वाला उमेदवार आला आहे बघा. 120 मार्क असणारा जो उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा रँक आहे इथं 23,049वी रँक आहे. तर आता मी डायरेक्ट 30,000वर, जर 30,000 पवित्र पोर्टलवर सपोज जागा येणार असं म्हणतात, 30,000वर रँक बघू. याचा अर्थ 30,000च्या जो रँक आहे सपोज तो आता 30,000 बघू कोणाचा आहे आणि त्याला मार्क किती आहे. 30,000वर रँक आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो. 30,000 ओके, चलो 32,000पर्यंत आलो आहे आपण. आता 31पर्यंत आलो आहे. 30,000वर रँक आपल्याला बघायचा आहे.
30,000वा रँक आपण बघतोय. तर जवळ आलो आहे आपण 30,000वा. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 30,000वा रँक, 30,903, 30,800, 700, 30,500पर्यंत आलो आहे. ओके, 30,200. हे बघा उमेदवारांनो, 30,000 जो रँक आहे, 30,000 तो रँक आहे, त्याचा स्कोर आहे 117 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, 117 मार्कवाला जो उमेदवार आहे त्याचा स्कोर आहे 30,000. त्याच्या समोर जे उमेदवार आहे 117पासून 200पर्यंत 117 जो उमेदवार आहे त्याचा स्कोर आहे त्याचा 117वाल्याचा जो रँक आहे तो आहे 30,000. मग याचा अर्थ असा आहे की 117चं मेरिट लागेल. दिस इज व्हेरी रॉंग. हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. 117 मेरिट लागणार नाही. मेरिट इज डिपेंड ऑन द सब्जेक्ट, मेरिट इज डिपेंड ऑन द कास्ट अँड कॅटेगरी, आणि मेरिट डिपेंड असतं तुमच्या क्वालिफिकेशनवर. म्हणून एखादा उमेदवार आहे त्याचं मेरिट हे 90 देखील लागू शकतं. एखादा उमेदवार आहे त्याचं मेरिट 120ला पण त्याचं काम होऊ शकत नाही. म्हणून असं समजायचं नाही की 117च्या पुढं मेरिट लागेल. हे फक्त मी रँकिंग तुम्हाला सांगतो. याच्यामधले भरपूर उमेदवार आहे सेल्फ सर्टिफिकेशनच्या वेळेस बाद झालेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपण समजू शकतो. परंतु तुम्हाला एक दिलासा यावा, तुमचा रँक किती आहे हे बघण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे विद्यार्थी मित्रांनो. भरपूर लोक गैरसमज करतात, मग कमेंटमध्ये विचारतात हे असं कसं सांगताय सर. तुमच्या माहितीकरता सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की हे जे रँकिंग आहे ही फक्त रँकिंग आहे, याच्यावर मेरिट लागत नसतं. कारण भरपूर उमेदवार हायेस्ट मार्क घेणारे आहेत, त्यांचं TET CTT नाही, त्यांचं देखील काम होणं अवघड आहे. परंतु ज्यांचं TET CTT क्लिअर आहे त्यांना ॲव्हरेज जरी मार्क असेल तरी त्यांचं काम होऊ शकतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण ध्यानात ठेवावा ह्या गोष्टी. ह्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवला होता. 1 नंबरचा कॅन्डिडेट बघा 190 मार्क आहे, 2 नंबरचा 1 नंबरचा 2 नंबरचा 189, 187 असे उमेदवार आहे विद्यार्थी मित्रांनो. भरपूर मार्क्स त्यांना मिळालेले आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की भरपूर असे उमेदवार आहेत त्यांना चांगले मार्क आहे. त्यामुळं सिलेक्शन जर तुमचं डिपेंड ऑन युअर कॅटेगरी, युअर सब्जेक्ट, युअर क्वालिफिकेशन, युअर पवित्र पोर्टलचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा याच्यावर अवलंबणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो ही जी लिस्ट आहे. जर तुम्हाला तुमचा रँक बघायचा असेल तर कृपया कमेंट करा, किंवा तुम्हाला ही जर फाईल पाहिजे असेल तर कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर कास्टनुसार जरी फाईल पाहिजे असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रेफरन्स आता सुरू होणार आहे आणि प्रेफरन्स कशी द्यायची त्याबद्दलची व्हिडिओ आपण लवकरात लवकर बनवणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी एकदा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ऑथेंटिक व्हिडिओसाठी मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.